तर इथे झाली आता माझ्या सकाळच्या कामांना सुरुवात. अराउंड 6 o'clockला मी उठले होते. तब्येत स्टील डाऊनच आहे माझी आणि बरं पण नव्हतं वाटत, पण काय करणार आहे. मुलांची शाळा होती आणि बाकीचे कामं पण होते. रोजचं रेग्युलर रुटीन सुरू झालं होतं. तर टिफिन म्हटलं की लंचचं प्रिपरेशन आणि मग बाकीचं सगळं आलंच. तर आदल्याच दिवशी म्हणजे रविवारी बरीचशी तयारी मी करून ठेवली होती. थँक्स टू माय नवरोबा पण, कारण त्यांनी पण मला बरीच मदत केली. काय काय भाजी चिरायची होती ती चिरून ठेवली होती. फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्मवर कोथिंबीर दिसत असेल, तोच एक चिरायचा माझा बाकी राहिला होता. बाकी माझी ऑलमोस्ट सगळी तयारी करून ठेवली होती झाली होती. कसं आहे ना, थोडंफार मील प्लॅनिंग करून ठेवलं ना आदल्या दिवशी, तर दुसऱ्या दिवशी विचार नाही करावा लागत की काय करायचं आहे, टिफिनला काय टाकायचं आहे. कारण छोटा डबा, मोठा डबा, छोट्या रिसेसचा डबा, मोठ्या रिसेसचा डबा, मग त्यात माझी लहानीला फ्रूट्स आवडतात, मोठ्याला दुसरंच काहीतरी न्यायचं असतं. असे बरेच चॉईसेस असतात आणि मी प्रयत्न असा असतो की ठीक आहे बाबा, तुम्ही ॲटलिस्ट छोट्या रिसेससाठी तुम्हाला जे न्यायचं असेल ते न्या, पण लाँग रिसेससाठी मी प्रॉपर त्यांना भाजी पोळीच देते. हॅलो, गुड मॉर्निंग. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. मी भक्ती देशकर माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर सॉरी. तर मैत्रिणींनो, आजचा आहे सोमवार. माझे व्हिडिओज थोडे उशिरा येतात आहे तुमच्यापर्यंत, मला माहिती आहे. पण काय करू, थोडंसं तब्येत साथ नाही देत आहे माझी. अप अँड डाऊन चाललं आहे. आजही थोडी तब्येत डाऊनच आहे. स्टील मी प्रयत्न करते तुमच्यापर्यंत पोहोचायचा, छोट्या छोट्या रील्सच्या मार्फत, मिनी व्लॉग्सच्या मार्फत. मोठे व्हिडिओज येतीलच तुमच्यापर्यंत. सो आजपासून रेग्युलर रुटीन स्टार्ट झालं आहे. दिवाळी वॅकेशन संपलं आहे. मुलं शाळेत गेली आहे, नवरा कामाला गेला आहे त्याच्या. तर शाळा म्हटली, डबा म्हटला की लंच आलाच त्याच्यामध्ये. तर स्वयंपाक तर सगळाच तयार झाला आहे माझा. आपण स्वयंपाक वगैरे तयार झाल्यानंतर मी आणि नवरा गेल्यानंतर मी झोपले होते अर्धा पाऊण तास, कारण खरंच खूप जास्त डाऊन होते मी. आत्ता मी आंघोळ वगैरे केली आणि आता जरा बेटर वाटतं आहे. होपफुली फिंगर्स क्रॉस लवकर बरं वाटेल मला. तर स्वयंपाक झालेला आहे, कपडे झालेले आहेत, कपडे वाळत लावायचे बाकी आहे आणि देवाची पूजा बाकी आहे आणि जेवायचं बाकी आहे. तर जसा जसा पुढे व्लॉग आपला होईल तसा तसा तुम्हाला कळेलच मी काय काय करते. व्लॉग थोडासा लहान असेल, कारण खूप काही मी शूट नाही करू शकले. मॉर्निंगलाही खूप काही शूट नाही करू शकले, कारण डब्याची घाई आणि मुलांची घाई, त्याच्यात जास्त शूट होणं पॉसिबल नव्हतं. आणि प्लस माझी तब्येत, त्यामुळे मी खूप जास्त शूट केलं नाही आहे. पण जितकं काही माझ्याच्याने शूट झालेलं आहे तितकं नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. तर चला, जास्त बडबड न करता आपण आपल्या व्लॉगकडे वळूया. तर सकाळची सगळी कामं आटोपल्यानंतर म्हणजे मुलं शाळेत गेले आणि नवरा पण त्याच्या कामाला गेला आणि त्याच्यानंतर मला जराही बरं नव्हतं वाटत. ॲक्च्युली मला मायग्रेनचा त्रास आहे आणि मला सिव्हिअर मायग्रेन अटॅक होता. त्यामुळे मी झोपून गेले होते. अराउंड माझं पण 11:30 पावणे 12ला जेवण झालं आणि मग मी झोपले होते गोळी घेऊन. आणि मग मी 2-2:30 वाजता उठले आणि मग सगळं काही आवरलं. कसं आहे ना, मला तरी असं वाटतं आपली हेल्थ बरोबर असेल तर सगळ्या गोष्टी बरोबर राहतात. त्यामुळे आधी हेल्थकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. कारण एकदा मुलं घरी आल्यानंतर मग काही झोपायचा चान्स नसतो आणि मग डिनरची तयारी असते, दुसऱ्या दिवशीची थोडीफार तयारी असते, हे सगळे कामं आपली सुरू होतात. त्यामुळे मी 1.5-2 तास आराम केला. मी ओटा तसाच राहू दिला, कारण मला मायग्रेनचा अटॅक आला की आय होप तुम्हाला समजू शकत असेल, तुमच्यापैकी कोणाला असेल तर माझ्याशी नक्की शेअर करा की तुम्ही मायग्रेनचा अटॅक आल्यानंतर काय करता. पण मी तर सध्याशी मेडिकेशन्स घेते आहे आणि थोडंफार स्टीमिंग आणि हॉट अँड कोल्ड फॉर्मेंटेशन किंवा मग एकदम थंड पाण्याने डोकं वगैरे धुते, हेड शॉवर घेते, तर मला जरा बरं वाटतं. पण कधी कधी माझा मायग्रेनचा अटॅक अगदी जास्तीत जास्त 72 आवर्सपर्यंत पण जातो. तर हा जो होता तो तसाच होता. मला सॅटर्डेपासून जी सुरू झालं होतं संध्याकाळपासून,
तो ॲक्च्युली मंडे इव्हिनिंगपर्यंत राहिला. तर इथे मी सगळा ओटा वगैरे व्यवस्थित आवरून घेतला होता. जी चवळी आदल्या दिवशी मी भिजत घातली होती ती पण कुकरला लावली. चवळीचे शिट्ट्या जास्त नाही करायच्या जेव्हा आपण कुकरला लावतो तेव्हा. एक वाफ धरलीत आणि तुम्ही बंद केलं तरी चालेल किंवा एखादी शिट्टी करून मग बंद केलं तरी चालेल, कारण की बरेचदा जास्त शिट्टी झाली तर ती ओव्हरकुक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी तरी हेच टेक्निक फॉलो करते की आयदर एखादी शिट्टी होऊ देते किंवा नुसती वाफ धरल्यानंतर पण मी बंद करून टाकते. सो मी विचार केला की आधी चवळी लावून टाकूया, म्हणजे माझे ओटा वगैरे पुसणं होईपर्यंत बाकीचे कामं होतील. आणि इथे जे काही फूड प्रोसेसरमध्ये मी दरवेळेला जी कणिक भिजवते ते घासून ठेवलं होतं. फूड प्रोसेसरमध्ये तर त्या डब्यात मी पाणी टाकून ठेवलं, पण त्याच्या झाकणात मी पाणी टाकायचं राहून गेलं. त्यामुळे ते काय झालं, ते इतकं ड्राय होऊन गेलं होतं की ते निघतच नव्हतं. मला खूप मेहनतीने मला ते घासून घासून कसंबसं मी ते काढायचा प्रयत्न केला. आणि इथे मी सगळं काही व्यवस्थित सगळं स्वच्छ करून सिंक वगैरे स्वच्छ करून मग मी नंतर संध्याकाळच्या तयारीला लागले. आणि पाणी पण नव्हतं भरलं होतं सकाळपासून मी, त्यामुळे पिंपातलं जे काही पाणी होतं ते मी माठात ओतलं. आणि पिंप मला घासायचा होता, कारण पिंप ॲक्च्युली ना माझा गॅसच्या बाजूला असल्यामुळे खूप खराब होऊन जातो. म्हणजे जे काही मी फोडण्या आपण करतो ना, ती फोडणी सगळी त्याच्यावर उडते आणि ते सगळं असं तेलकट होऊन जातं. त्यामुळे मग मी विचार केला की आज पिंप घासतच आहे तर मग मी त्याची जागा पण हातोहात चेंज पण करून टाकले, कारण सारखं सारखं ते इतकं खराब होतं की मला दर 1-2 दिवसाआड घासावाच लागतो तो पिंप. म्हणून मग मी त्याची जागा पण चेंज करून टाकली आणि तिकडलं सगळं खालचं पुसून पण घेतलं, कारण मग ते व्यवस्थित पुसल्या नाही जात जोपर्यंत मी ते पुढे घेत नाही आणि छान पुसत नाही. आणि त्याच्यासोबतच ही माझी रोजचीच कामं आहेत. मला असं वाटते प्रत्येक गृहिणीची रोजची कामं असतील की माठावरचं झाकण धुणे, पिंप धुणे. आणि त्याच्यानंतर हे मी तुम्हाला सांगितलं ना की झाकण ते फूड प्रोसेसरचं व्यवस्थित थोडं भिजत घातलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी ते व्यवस्थित साफ करून ते ठेवलं. आणि मग जे काही पुसायची फडकी होती ती पण धुवून टाकली. सिंकच्या तिथली जागा वगैरे स्वच्छ केली, कारण तिथे मग तसंच ठेवलं तर कॉक्रोच पण व्हायची भीती असते आणि ते खूप घाण होऊन जातं. त्यामुळे हे सगळं स्वच्छ केल्यानंतर मग मी संध्याकाळच्या तयारीला लागले. म्हणजे तशी आता दुपारच होती, अराऊंड 3च वाजले, 2:30-2:45 झाले होते. पण मी आणि माझे मिस्टर आम्ही संध्याकाळी लवकर जेवतो, म्हणजे सूर्यास्ताच्या आधीच जेवायचा प्रयत्न असतो. चांगलं असतं शरीरासाठी, कारण असं म्हणतात की झोपायच्या 3-4 तास आधी जेवण केलेलं चांगलं असतं. त्यामुळे मग इकडे पण माझं जेवण लवकर होतं, अराऊंड 11:30-12:15 आणि संध्याकाळी मग 4:30-5ला जेवून घेतो. मग रात्रीला तसंही मला मग टोगोला फिरायला घेऊन जायचं असतं, तर त्या दरम्यान माझा वॉक पण होऊन जातो आणि जे काही खाल्लं असेल ते पचून पण जातं आणि एकदम भरल्या पोटी झोपू नये असं पण म्हणतात. त्यामुळे मग एका अर्थाने चांगलंच आहे की आम्ही ही अशी सवय स्वतःला लावून घेतली आहे की जमेल तिथपर्यंत लवकर जेवावं. म्हणजे माझ्या घरी आम्ही दोघंच नाही तर आम्ही सगळेजणं माझे सासू सासरे आम्ही सगळेच जणं लवकर जेवतात. तर इथे माझी संध्याकाळची तयारी सुरू आहे. आणि सोबत भाजी पण आज भाजी मंडई असते तर भाजी पण आणली होती, तर मी ती पण सोबत आवरायचा प्रयत्न करत होती. काय आवरतच होती. म्हणजे 2 जोडी मी कोथिंबीर घेऊन आली होती, तर तो कोथिंबीर चिरून ठेवला, कारण मी विचार करत आहे की मी त्याचं येणाऱ्या वीकमध्ये वाटण वगैरे करून ठेवील. तर जेव्हा करेल तेव्हा तुमच्याशी शेअर करेल. आणि इथे बघा, मी दुसऱ्या दिवशी मला वांग्याचं भरीत करायचं होतं, त्यामुळे मी वांगे पण भाजायला ठेवून दिले, कारण परत दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याची गडबड असते, मुलांचा ब्रेकफास्ट असतो, त्यांचे 2-2 डबे असतात. तर त्याच्यात मग नवरा पण जायच्या आधी जेवून जातो. तर मग मी विचार करते की अर्ध्या गोष्टी आधीच प्रिपेअर करून ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी जास्त घाई गडबड
होत नाही. त्यामुळे मग मी बऱ्याचशा गोष्टी तयार करून ठेवते. म्हणजे जसं ज्या भाजी आपण चिरून ग्लास कंटेनरमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतो, त्या गोष्टी मी ठेवते. आणि इथे मी जो सलाड तयार केला तो दाखवते आहे. माझ्या मिस्टरांना सलाड प्रचंड असा आवडतो. म्हणजे ते म्हणतात, "तू मला जेवायला नको देऊ, पण मला असा बाउलभर सलाड खायला दे." त्यामुळे आमच्या घरी चटणी, ठेचा, सलाड, कोशिंबीर हे रेग्युलर बेसिसवर बनतं. म्हणजे याच्याशिवाय आमच्या घरचं जेवण अपूर्ण आहे. म्हणजे मला इतकं नाही आवडत, पण मला त्यांच्यासाठी हे बनवावंच लागतं आणि ते एका दृष्टीने हेल्दी पण आहे. तर सलाडचं सांगायचं झालं तर मी त्याच्यात टाकलं होतं गाजर नाही, सॉरी, काकडी, टोमॅटो, कांदा, स्प्रिंग अनियन म्हणजे पातीचा कांदा आणि थोडा एक्स्ट्रा प्रोटीनसाठी मी जी चवळी उकळून ठेवली होती ती चवळी टाकली होती. तिखट टाकलं होतं आणि लिंबू पिळलं होतं आणि मीठ टाकलं होतं. याच्यात कुठलंही वरून मी तेल वगैरे काहीही टाकलं नाही. अगदी पौष्टिक असा मी सलाड तयार केला. म्हणजे माझं असं असतं की एकदम टेस्टी पण व्हायला पाहिजे आणि पौष्टिक पण व्हायला पाहिजे. मुलांनी पण खाल्लं पाहिजे, आपणनी पण खाल्लं पाहिजे आणि एक होलसम मील असलं पाहिजे की त्याच्यात कार्ब्स आहेत, प्रोटीन आहे, फायबर आहे. हे सगळं त्याच्यात व्यवस्थित प्रमाणात आहे. त्यामुळे मी संध्याकाळी पालकाचं वरण केलं होतं आणि हे सलाड होतं. पोळ्या थोड्याशा एक्स्ट्रा मी सकाळी करूनच ठेवल्या होत्या, कारण मग संध्याकाळी परत पोळ्या करायची काही गडबड उरत नाही, म्हणून मग मी सकाळीच करून ठेवल्या होत्या जरा जास्त अशा पोळ्याही होत्या, भातही होता. सो अशा प्रकारे माझा डिनर पूर्णपैकी झाला होता. इथे मी वरणाचीच तयारी करते. तर तुम्ही कोणतं तेल वापरता? मी आज जरा असाच विचार आला की नाही, आज आपण सरसोच्या तेलात करूया वरण. कारण आता थोडी थोडी पुण्यात इथे थंडी पडायला लागली. खूप थंडी नाही पडली अगदी, पण वातावरण थंड झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी थंड वाटतं, पंख्याची गरज पडत नाही. म्हटलं चला आज आपण ना सरसोच्या तेलात वरण बनवून बघू. आणि तुम्हाला काय सांगू, इतकं सुरेख वरण झालं होतं ते. म्हणजे मी जनरली माझ्याकडे कोल्ड प्रेसचं आपलं लाकडी घाण्याचं तेल येतं, मी नारळाचं तेल वापरते. तर मी त्याच्यातच स्वयंपाक करते. पण आज विचार केला की चला आपण सरसोच्या तेलात पण करून बघूया कसं वाटतं. आणि सिरियसली म्हणजे त्याचा वास वगैरे काहीही येत नाही. जो काही वास असतो तो तेल गरम होस्तरच असतो. समजा तुम्ही तेल व्यवस्थित गरम करून घेतलं ना की मग त्याचा काहीही असा कच्चा वास वगैरे येत नाही आणि सुंदर लागतं वरण. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, ट्राय नसेल केलं असेल तर. आणि इथे जो काही मी पातीचा कांदा वगैरे चिरून ठेवला होता, हा पातीचा कांदा खरं तर मी एक्स्ट्रा चिरला होता. तो दुसऱ्या दिवशी मला कच्चं भरीत बनवायचं होतं वांग्याचं, त्याच्यासाठी मी चिरून ठेवला होता. तर तो सगळा मी एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित भरून ठेवते. म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये एकदा तुम्ही ठेवलं ना की ॲटलिस्ट 8-10 दिवस छान राहतात भाज्या. माझ्याकडे ऑलमोस्ट सगळे काचेचे एअर कंटेनर्स आहेत. म्हणजे हळूहळू करून मी जमा केलेले आहेत ते, एकदम नाही घेतले ते. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे माझ्याकडे मी जमा करून ठेवले, कारण प्लास्टिकपेक्षा काच बेटर आहे असं म्हणतात. आणि ट्रान्सपरंट पण असतं, दिसतंही आपल्याला पटकन सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. त्यामुळे मग मी हळूहळू करून हे जमा करून ठेवले. आणि मी एकटीच असते, वन हँडेड काम आहे माझ्या घरात. त्यामुळे मग ते काचेचं वस्तू फुटायची पण भीती नसते आणि आपण तेवढी काळजी घेतो मुख्य म्हणजे. सो मी ते सगळं करून त्याच्यात सगळं भरून ठेवलं आणि सोबतच ओटा पुसत पण जाते. म्हणजे कसं स्वच्छता बनवून राहते. नाहीतर एकदम आपण सगळं करायला घेतलं तर एकतर ओटा पण खूप घाण होऊन जातो, खूप मेसी होऊन जातो. आणि जेवढं मेहनत स्वयंपाक करायला लागत नाही त्याच्यापेक्षा जास्त मेहनत ती ओटा पुसायला लागते. त्यामुळे तेव्हाच्या तेव्हा ओटा पुसून घेतला. आणि अजून एक टीप मला इथे द्यायची की जेव्हा आपण भाजी चिरतो तेव्हा तुम्ही बघू शकत असाल की एका स्टीलच्या मोठ्या भांड्यात मी सगळा त्या भाज्यांचा कचरा गोळा करून ठेवला आहे. यानी ही गोष्ट होते की ओट्यावर पण तुमचा जास्त पसारा होत नाही, ओटा घाण होत नाही. आणि जी काही भाजी आहे ती तुम्ही तुमच्या जी काही कचरा आहे भाजीचा तो तुम्ही तुमच्या वेट वेस्टमध्ये टाकू शकता. आणि याच्यासोबतच मी आजचा व्लॉग पण एंड करते आहे. होपफुली तुम्हाला आजचा व्लॉग खूप आवडला असेल.
काही पण शिकण्यासारखं वाटलं, शेअर करण्यासारखं वाटलं तर प्लीज शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच छान छान कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे पुढे पण. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करायला विसरू नका. टिल देन टेक रिअली गुड केअर ऑफ युअर सेल्फ. बाय.